हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग सकाळी सकाळी इथं बघ आमच्या घरा शेजारी फळ चालू आहे तोडायचं. सकाळी सकाळी एक पेंड वाडं आणलो तिथं जाऊन, पण सगळं ते तोया दिसतात बघा, सगळ्या तोया बाहेर आल्या त्या वाड्यामधून. मग त्यामुळे चांगलं वाढं नाही, थोडं उगं वेचून आणलो आहे. आता जनावरांना टाकलो आहे आणि आता आपल्याला हे बघा हितक बॅरल आहे, नंतर भरू तिथक बॅरल आहे खरा पुढं ते बॅरल भरायचं आहे. मग आधी बॅरल भरून घेऊ. हे गाईज मग सकाळी एक काम आलं तर मग त्या कामासाठी मी गेलो होतो. मग त्यामुळं ब्लॉग तेच थांबवला होता. मग परत येऊन बघ कपडे बदलून घेतलो, म्हणजे फुल हाफ टी शर्ट होतं ते फुल तो म्हणजे काय शर्ट घालून घेतलं फुल बाहेरचं. मग आता तिथं बघ तुम्हाला दाखवलेलो सकाळी त्या तिथं होतं फळं सगळं पाडून टाकलं बघा. तिथं आपण आता वाडं वेचायला आलो आहे. बघू चांगलं वेचून घेऊ. सगळं वाडं असं झालं बघा, तुझा नीटले त्यातलाच चांगलं वेचून जायचं. मग हाय बरं असं चांगलं होतं वेचतो मी. हे गाईस बघा एक लहान पांडा वेचून घेतलं, चाललं आता परत झालं तर संध्याकाळी पण वेचायला येऊ शकत. काय एक प्लॉट झाल्यानंतर आपलं शेत आहे आणि तेच एक प्लॉट इकडं आल्यावर त्यांचा प्लॉट. हे गाईस मग त्या शेतातून वाडं वेचून आता ह्या शेतात आलो आहे. इथं बघ नदीकाठी आलो आणि इथं मोटर चालू करायचं आपल्याला. चालू करून आपलं निम्मा शेत भिजायचं झालं आहे आणि निम्मा राहिलं आहे. निम्मा म्हणजे 25% राहिलं आहे. मग ते सगळं भिजवून टाकू आज काय होत नाही, उद्या 12 वाजेपर्यंत होती. तर गाईस मोटर चालू करून पाणी लावून आता इथं ते ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता केला होता. मग ते माती सगळं असं भिजवलेलं, मग त्यामुळं असं पाणी जाण्यासाठी रस्ता करा बाबा. मध्ये ते सगळं पाचट वगैरे आहे मध्ये, त्यावर माती टाकलो. मग माती टाकल्यावर ते माती टाकल्यावर ते पाचट 100% झालं नाही, आधीमध्ये आहे. मग असं ह्याला बोध करून घ्यावं लागेल. आता तिथंपर्यंत आहे बघा, आत्ता करत आलो त्या इथंपर्यंत. मग पाणी लावलो इथं वर, मग लावूया आता. सगळ्या सगळं करून घेतलो, ते पाचट बोधावर टाकलो आणि असं झालं बघ शेप, असं झालं म्हणजे असं. मग तिथं असं रस्ता गेलो आहे, म्हणजे पाणी जाण्यासाठी ते पाचट असं मग असल्या बोधावर टाकलं आहे आणि इथं पाणी लागलं आहे आणि गेलं ते कडेला पाणी पोचलं आहे आणि त्या कडेलापासून त्या कोप्यात जात आहे. तिथं चार सगळ्या राहिले त्या आणि एवढं राहिलं आहे. उद्या सगळं शेत भिजून होऊन जाते आणि परवा दिवशी आपलं काम चालू त्या शेतातलं लागण. मग मी चाललो बघा, तिथं सावलीत लावली होती, ऊन होतं ना 3 वाजता, मग त्यामुळे ते तिथं सावली लावलं होतं गाडी. अजून आहे ऊन, मग म्हणजे सूर्य आहे 1 तास. आत्ता 5 वाजले ती. आत्ता आम्ही निघालो घराकडे, कारण तिथं जाऊन गाईच्या धारा वगैरे काढायच्या त्या. चला मग 1 तासात संपूर्ण अंधार होऊन जाईल. जाऊच तर 15 तास लागतं तिथून. इथं पाचटात गाडी लावलेलो. त्याच घरी येऊन हातपाय वगैरे धुवून घेतलं आणि आता इथं बघा, आणि आता इथं लाईट घालायला आलं आहे आणि पुढचं सनसेट दाखवतो तुम्हाला.
आता बघा काय कसं इतका भारी व्ह्यू आहे ना पुढचा की तुम्हाला मी सांगू शकत नाही. आणि सगळं बघा आम्ही सगळे सोडलेलं कशा पडल्या त्या. आणि उद्यापासून ह्याला आता कामाला लागायचं आहे. मग उद्याचं उद्या बघू. आज फिलहाल एवढाच. मग आता काय चहा बनवलीत का काय तर बनवते, मग चहा पिऊ बहुतेक. मग हां काय तुम्हाला मी म्हणलं होतो आपण ह्या कामाला काय तर नाव देणार आहे. मग टार्गेट 120 असं नाव आहे. मग उद्यापासून ह्या सिरीजला चालू होईल टार्गेट 120 सिरीज. मग टार्गेट 120च का म्हणजे ते तुम्हाला आणि पुढे मी जसं ब्लॉग टाकत जाईन त्या व्हिडिओमध्ये कळेल. मी हा ब्लॉग येथे एंड करतो. मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. मग घरी येऊन हातपाय